नमस्ते. गणगण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नानकटाई. एकदम सोप्यात सोप्या मेथडनी मी सांगणार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये, आणि या प्रमाणाने जर तुम्ही घेतलं तर तुमची नानकटाई कधीच चुकणार नाही. चला तर मग त्यासाठी काय काय प्रमाण लागतंय आणि काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर इथे मी 1 कप, हे पहा, हा 1 कप आहे, इथे लिहिलेलं दिसतंय का, हे पहा, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर याच्याऐवजी मैदा वापरायचा असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरू शकता. अर्धा कप म्हणजे हे पहा, इथे लिहिलेलं दिसतंय का, अर्धा कप बेसन आणि पाव कप, तर इथे लिहिलेलं आहे पहा, दिसलं का, पाव कप. तर हा पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे, 0 नंबरचा. जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या. आणि अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, बरोबर अर्धा चमचाच घ्यायचा आहे. अर्धा चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा, तो अर्धा चमचा घेतला तरी चालेल. आणि थोडीशी वेलची पावडर आणि स्वादानुसार थोडंसं मीठ, अगदी चिमट टाकायची आहे मिठाची. मीठ एकदम जास्त नाही आहे टाकायचं, ते पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल मीठ तर तुम्ही टाकू शकता, नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. चला तर आधी आपण काय करूया, ही पिठं सगळी चाळून घेऊया, एकत्र करून चाळून घ्यायची आहे. चला आता ही पिठं सगळी आपण चाळून घेऊया. ही पहिली स्टेप आहे आपली. तर हे पहा, हे 1 कप गव्हाचं पीठ, याच्याऐवजी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता. अर्धा कप बेसन, हा 0 नंबरचा रवा आहे, बारीक रवा, हा पाव कप घ्यायचा आहे. पहा, अगदी चिमटभर मीठ घ्यायचं आहे, अगदी चिमट म्हणजे चिमटभर. पहा, हा अर्धा चमचा एवढा आपला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. वेलची पावडर. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर हे परत आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 इन्ग्रेडियंट झाले याच्यात: गव्हाचं पीठ, बेसन, बारीक रवा, सोडा आणि आपलं वेलची पावडर आणि चिमटभर मीठ. आता हे आपण उचलून बाजूला ठेवून देऊया. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, पिठी साखर. तर पाऊण वाटी म्हणजे हे पहा, हा अर्धा कप आणि हा पाव कप, असं पाऊण कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवी असली नानकटाई तर 1 कप घेऊ शकता, पण 1 कप साखर जर घेतली तर खूप गोड होईल ती. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये बरोबर अर्धा कप एवढं आपल्याला तूप घ्यायचं आहे, अर्धा कप. हे तूप फ्रीज मधलं असू नये किंवा गॅसवर पातळ केलेलं असं तेही पातळ लिक्विड स्वरूपात असू नये, असं नॉर्मल टेम्परेचरचं सॉलिड मध्ये असावं. आता हे आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चांगलं फ्लफी होईपर्यंत फेटायचं आहे. असं 3 ते 4 मिनिटं तुम्हाला फेटून घ्यायचं आहे. चांगलं फ्लफी होईपर्यंत फेटायचं आहे आणि एकाच डिरेक्शनने असं फिरवायचं आहे. हे जेवढं हे मिक्सचर आहे ना, हे जेवढं तुमचं छान फ्लफी होईल तेवढी तुमची नानकटाई पण हलकी फुलकी आणि छान होईल, खुसखुशीत अशी. हे पहा, हे फ्लफी झालेलं आहे, चांगलं रंग सुद्धा याचा बदललेला आहे. आता हे फ्लफी झालंय, हे कसं चेक करायचं, हे पहा, एक घ्यायचं आणि 1 ड्रॉप आपण
पाण्यामध्ये टाकून पाहूया. हे पहा, वर तरंगता येते, खाली तळाशी जाऊन बसलेलं नाहीये. तर याचा अर्थ काय समजायचं, आपलं हे मिश्रण फ्लफी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जी पिठं केली होती ना, हे पहा, हे जे केलं होतं मिश्रण, गव्हाचं पीठ, बेसन आणि रवा, खाण्याचा सोडा, वेलची पावडर, तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं याच्यात मिक्स करून घ्यायचं. पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाहीये. तर एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ सगळं व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच तिंबायचं आहे. आपण पोळीसाठी जशी कणिक रगडून मळतो तसं नाही रगडायचंय. अगदीच तुम्हाला वाटलं की खूप ड्राय होतंय तर मग एखादा दुसरा चमचा तूप तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता. हे पहा, बऱ्यापैकी भिजलेलं आहे. आता चमच्याने करण्यापेक्षा मला वाटतं मी हातानेच करून घेते. हे मिक्स करता करता हा पहा, माझा हा जुना तवा आहे, हा मी प्रीहीट करायला ठेवून देते गॅसवर. आणि हे कसं आहे माहिती का, अगदी ड्राय वाटलं तरी पण की नाही, हाताने असं करत 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 गेलं तरी त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होऊन जाते, की जेणेकरून आपण त्याचे नानकटाई बनवू शकू. प्रमाण परफेक्ट घ्या, मी सांगितलंय तेवढ्या परफेक्ट प्रमाणाने केलं तर तुमची नानकटाई परफेक्ट येणार, अजिबात चुकणार नाही. हे पहा, कसं सॉफ्ट छान होत चाललं आहे पीठ आपलं. हे पहा, आपला तवा पण प्रीहीट होत आहे. आता याच्यावर आपण ही नानकटाई भाजून घेणार आहोत. अप्पे पात्र आहे, त्याच्यामध्ये मी हे अशा गोळ्या करून ठेवते. याच्यावर आपण थोडीशी डिझाईन करूया. आणि एक एक चारोळी लावूया, किंवा मग तुम्ही पिस्त्याचे काप सुद्धा लावू शकता. चला, आता आपला तवा पण इथे चांगला तापलेला आहे. हे पहा, आता याच्यावर मी हे ठेवते. गॅसची फ्लेम मंद करायची आहे. याच्यावर झाकण चांगलं घट्ट पॅक लागेल असं टाकायचं आहे. माझं याच्यावर परफेक्ट बसत आहे. हे पहा, आता त्याच्यावर मी हे जड वस्तू एक ठेवून देते. आणि हे आपल्याला असं ना 25 ते 30 मिनिटं असं बेक करायला ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली आहे. हे पहा. चला, आता आपण ही नानकटाई भाजून घेऊया, बेक करून घेऊया. बाकीच्या पिठाच्या उरलेल्या नानकटाई सुद्धा मी अशा गोल करून घेते आणि या स्टीलच्या ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये ठेवून भाजून घेते. हे पहा, याच्यावर सुद्धा अशी आपण डिझाईन करून घेऊ शकतो. पिस्त्याचे काप, बदामाचे काप असं तुम्ही ठेवू शकता याच्यावर. हे पहा, मी पातेल्यामध्ये पण बेक करायला ठेवलं आहे. त्याच्यावर ओझं असं ठेवावं लागेल. ओव्हन मध्ये मी करत असते, पण प्रत्येकाकडेच ओव्हन असतो असं नाही, म्हणून मी हे गॅसवर करून दाखवत आहे. हे पहा, कशा टम्म फुगू लागले आहेत. 2-1 मिनिटं ठेवलं तर आता हे पण होऊन जाते.
किती सुंदर झाले आहेत. हे पहा, या माझ्या नानकटाईज तयार झाल्या आहेत. हे पहा, खालून सुद्धा खूप सुंदर भाजल्या गेल्या आहेत. एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करून पहा आणि या नानकटाईचा आनंद घ्या. चला, आता मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, किती सुरेख कलर आला आहे आणि एकदम खुसखुशीत झाले आहेत. चवीला पण अतिशय सुंदर झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.